कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी संघर्ष सुरू असताना महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेनं आमदार हे आमने सामने आले। आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीला समर्थन दिलं तर आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोध केला। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार हे आमने सामने आलेले आहेत। आमदार राजेश क्षीरसागर यांचं हद्दवाढीला समर्थन आहे तर चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढीला कडाडून विरोध केलेला आहे। कोल्हापूरच्या शहराच्या हद्दवाढीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। कृती समिती आणि हद्दवाढ समर्थन कृती समितीकडून आंदोलन करण्यात आलंय, त्यामुळे हद्दवाढीच्या निमित्तानं आता ग्रामीण विरुद्ध शहरी असा वाद पेटलेला आहे। कोल्हापूरची हद्दवाढ, कोल्हापूरची हद्दवाढ, कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते जर प्राधिकरणाला बळकटी दिली, मजबूती खरं म्हणजे हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण गेले काही दिवस उगाच हद्दवाढ झाली पाहिजे नाही झाली पाहिजे अशी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे। माझी सर्वांनाच नम्र विनंती आहे की शहराची हद्दवाढ झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार कसा, आणि म्हणून कुठंतरी हा युगो प्रत्येकानं सोडला पाहिजे। विधान भवनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ही बैठक आयोजित केलेली आहे आणि खरं म्हणजे मला खात्री आहे की या बैठकीमध्ये कुठंतरी हा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे किंवा निर्णयाच्या आसपास आम्ही जाण्याची शक्यता आहे। या भागातल्या माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातल्या 18 गावं हे कोल्हापूर क्षेत्र प्राधिकरणमध्ये आज 20 गावच्या हद्दवाढीसाठी प्रस्ताव दिलाय। या ठिकाणी या सगळ्याच गावांचा कोल्हापूर शहरामध्ये हद्दीत येण्यासाठी विरोध आहे आणि मला वाटतं की प्राधिकरण या ठिकाणी जाहीर झालं। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की प्राधिकरणाची बैठक तातडीनं लावा। मी आज एक नाही किमान 4 पत्रके या ठिकाणी दिले आणि त्या संदर्भातली बैठक त्यांनी उद्या लावली आहे।